कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बया अगं ताई, या मास्तरनीला काय म्हणायचं ग? लई टेचात गेलती नव ती मायरी, तर गप्पा बसाव का नाही तिनं तिकडं? तर नाही, कशा बाई गेली बरं औदसा अधिपतीसनी भेटाय? त्या फडफड करणारच। लई चालू बाई हाय बघ ताई ती, आवय आमसनी आणि ढालगच बी हाय बघ। म्हणजे हिला कळलं का घरला आपलं काही चालणार नाही, तर ही बया गेली लगेच फॅक्टरीत अधिपतीसनी भेटाय। हिच्याकडे चांगले झिंजा उपटायला पाहिजेत बघ ताई। जर तिनं असं केलं का तुझ्याबद्दल तिनं काय सांगितलं बडवून चढवून अधिपतीसनी, आणि अधिपती पागळले, तर कसं होणार ताई? अगं नाही, म्हणजे अधिपतींचा स्वभाव पडला साधा भोळा, त्यात ते तिच्या प्रेमात दंगा असतात। आणि बघ की आता एवढ्या दिवसांनी ती मास्तरीन बाई त्यासनी भेटली म्हणल्यावर ते तर खुशच होणार की ग। आणि अधिपती समजा इसरून त्यांनी तिला घरला आणलं तर? दुर्गे जरा थंड घे, किती वटवट करशील? अगं ताई, मला का नाही लई टेन्शन आलंय ग। म्हणजे बघ की आपण एवढी मेहनत केली त्या दोघांनी न भेटण्यासाठी, आणि ही माया डायरेक्ट त्यासनी भेटाय गेल्या। लई शातीर दिमागाची बाई हाय बघ। कसं आहे ना ताई, तिला का नाही त्या संक्रांतीच्या दिवशी जो राडा झाला का नाही, त्याच्यानंतर तिला वाटलं का आपला आता काही टिकाव लागणार नाही इकडं, म्हणून तिनं काय केलं, ती गेली डायरेक्ट त्यासनी भेटाय। हिचं काय चाललंय ताई? एकीकडे नवऱ्याला काय भेटती, दुसरीकडे त्या मधण्याच्या गाडीतनं वरावरा काय हिंडती। काय काय चाललं काय ताई तिचं? म्हणजे काय ते म्हणतात की ते टू टायमिंग का काय ते म्हणतात ना, मग ते करायला वाटतं ही बाई। ताई तू आता गप्प बसू नकस बर का, तू तिला अशी झाप का तिनं परत अधिपतीचं तोंड बी बघितलं नाही पाहिजे। नाही दुर्गे, आता त्यांच्याशी बोलणं महत्वाचं नाही। त्या अधिपतींबरोबर आहेत, एकाचं दोन करून सांगतील। आपण आधी अधिपतींना लांब केलं पाहिजे, नाहीतर सुनबाई वाढीव काम करून ठेवतील। काय हसताय काय तुम्ही? अहो अधिपती, मी खरंच पोलीस स्टेशन मध्ये गेले होते स्वतः। पाटील साहेबांना सांगितलं तक्रार हसताय काय तुम्ही? खरंच तक्रार मागे घेतली मी। काय कॅशेट लावले मगापासून एकच तक्रार मागे घेतल्या ऐकलं की तुम्हाला जे करायचं तुम्ही बरोबर करून बसला, आता नका सारवा मला हे कळत नाही तुम्ही कसं काय एवढं खोट्यावर खोटं आवडा हो। मी खोटं नाही बोलत आहे अधिपती, मी खरं सांगतेय तुम्हाला। मी तक्रार केली, माझं चुकलं, मी माफी मागते। पण मी तक्रार केली कारण मला टेन्शन आलं होतं, म्हणून मी तक्रार केली। चांगला आहे, टेन्शन मध्ये तक्रार केली। टेन्शन मध्ये असं तर आम्हाला जेलमध्ये टाकशील उद्या नेऊन। मी नाही असं काही करणार अधिपती, मी असं नाही करणार। खरंच जे काही झालं ते टेन्शन मध्ये झालं होतं। मी पुन्हा नाही असं करणार। मी लिहून दिलं इन्स्पेक्टर साहेबांना। माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही। हवं तर तुम्ही विचारा इन्स्पेक्टर साहेबांना, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल मी खरं बोलते का खोटं बोलते। खोटं बोलताय तुम्ही? असं का म्हणताय? मी खोटं बोलते? होय, पण मी जाऊ देऊ आता, नका बोलू तुम्ही मास्तरीन। शपथ अधिपती, आपल्या ऐका ना, ऐका, थांबा, ठेवा अधिपती। आई साहेब अधिपती थांबा, विश्वास ठेवा तुम्ही ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा। ऐका माझं, मी खरं सांगते, मी तक्रार मागे घेतलीये। मी खरं सांगतेय, मी बायको आहे तुमची। अरे बापरे, लक्षात आहे तुमच्या? तुमचं लगीन झालंय, तुमचा नवरा आहे। लग्न म्हणजे काय असतं? मनासारखं काय झालं नाही की जाऊन FIR टाकायची काय? तुरुंगात डांबायचं काय सासरच्यांना? अधिपती, आपल्याला भांडण मिटवायचंय, वाढवायचं नाहीये, कळतंय का तुम्हाला? मला काहीच घेणं नाही तुमच्याशी। तुम्ही जावा इथनं, माझं डोसकं खाऊ नका, तुम्ही जावा। नाही, मी नाही जाणार। ऐका अधिपती, ऐका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, आणि माझी खात्री आहे की ते ऐकल्यानंतर तुमचा सगळा राग निघून जाईल। अधिपती बघा ना इकडे, अहो आनंदाची बातमी, आपल्या दोघांसाठी आनंदाची बातमी आहे। अधिपती तुम्ही हा आई साहेब बोला। हा अधिपती, कुठं आहेस? फॅक्टरीत आहे। अजून फॅक्टरीतच आहे? हा। अधिपती, सुनबाई आले का तिकडं? हा, त्या कशाला आल्या? काय माहित नाही, अचानक कशा काय आल्या? नाही म्हणजे तक्रार करून झाली
आता काय आहे त्यांच्या डोसक्यात? नाही 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 आहे साहेब. तुम्हाला कसं ठावत्या काय करणार नाहीत म्हणून? काय जे काय करायचं ते केलं की त्यांनी आता. आता अजून काही करण्याआधी जायला सांगा त्यासनी. हा लगेच जायला सांगा त्यांना, नाही तर आणखीन काहीतरी कांड करतील, कसल्या कसल्या केशी टाकतील, राडा करतील. लगेच जायला सांगा. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय ते. अधिपती त्यांचं डोसकं किती फास्ट चालतं हे ठाव आहे का नाही तुम्हासनी? हा, तुम्ही लई भोळे हायसा. तुम्हाला काहीतरी गोल गोल बोलून अडकवतील त्या. आई साहेब अहो. हे बघा अधिपती, आमच्यावर जरी काय आलं, अगदी त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी आम्हाला काय बी फरक पडत नाही. आमचं जगून झालेलं आहे. पण तुमचं सगळं आयुष्य आहे तुमच्या समोर, आणि तुम्हाला कसला त्रास झालेला आम्हाला काही चालायचं नाही. हा तुम्ही लोड घेऊ नका, मी करतो सगळं नीट हँडल. अधिपती तुम्हासनी शपथ आहे आमची, त्यासनी आधी बाहेर काढा, नाही तर तुम्ही बाहेर पडा तिथनं. हा ठीक आहे चालते, मी निघतो. ताबडतोब निघा अधिपती. आम्हाला का नाही तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. काय सांगा की. अधिपती आता तिथून फोनवर आमच्याशी काही बोलू नका. तुम्ही या घरला. एवढं मोठं कांड केलंय त्यांनी, त्यांची हिंमत कशी झाली होती तर यायची? आता का नाही आम्ही सिक्युरिटीला सांगून ठेवणार आहे त्यांना आत सोडायचंच नाही म्हणून. अहो नाही एवढं काय नाही, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठी करायला लागल अधिपती. तुम्ही आधी फोन ठेवा आणि बाहेर पडा तिथनं. तुम्ही घरला आलात का नाही की आपण बोलूया. पडला का तुम्ही बाहेर? हा ठीक आहे पडतो. पडतो नाही, लगेच बाहेर पडा आणि थेट घरला या अधिपती. मध्ये कुठे थांबू नका, जरा सिरियस मॅटर आहे. तुमच्या मास्तरीनबाईंचा मोठा कारनामा दाखवायचा आहे तुम्हाला. काय काय केलं आता? घरला या आणि डोळ्यानं बघा. या पटशिरी. हा निघालो ठेवतो. हा, अधिपती थांबा. माझ्या मागमाग येऊ नका. अहो मला बोलायचंय तुमच्याशी. ते बोलायचं जाऊ दे, मला एक खरं खरं सांगा, अजून काय केलंय तुम्ही? मी हा तुम्ही इथं दुसरं कोण आहे का आपल्या दोघांना सोडून? तुम्ही अजून काय केलंय? मी काही नाही केलं. काहीच नाही केलंय मी. नाही एवढे दिवस झालं तुम्ही इथं आला नाही. आज बरोबर मला भेटायला आला म्हणजे 100% काहीतरी कांड करूनच तुम्ही मला भेटायला आलाय. मला खरं खरं सांगा काय केलंय? हो काहीच नाही केलंय मी अधिपती. मला तुम्हाला भेटायचं होतं. मला खूप दिवस तुम्हाला भेटायचं होतं. मी प्रयत्नही करत होते पण जमत नव्हतं. मग शेवटी आज मी ठरवलं की पण डायरेक्टली भेटायला जायचं. जे होईल ते होईल म्हणून मी आले. मी काही केलं वगैरे नाही. मला आपलं भांडण मिटवायचं आहे. जाऊ दे. आता काय झालंय माहिती आहे का, तुम्ही काही बोलला तरी माझा काय तुमच्यावर विश्वासच बसत नाही. सगळा विश्वास गेला उडून. असं नका करू. एकदा ऐका तरी अधिपती. निघा तुम्ही, जा. मी आपलं बोलणं अर्धवट सोडून नाही जाणार. ठीक आहे मग बसा तुम्ही इथे एकट्याच. हटवादी तर तुम्ही आहेच. स्वतः संघ बोलत बसा. फक्त एवढं लक्षात ठेवा, आज आला की तू पुढं परत येऊ नका. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.